वर्ग 7वी आणि 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या सेशनमध्ये एकाच शब्दाचे भिन्न अर्थ हा टॉपिक आपण जो आहे तो समजून घेणार आहोत. बघा, आपल्याला परीक्षेमध्ये हा टॉपिक नक्कीच येतो आणि याच्यावरचे प्रश्न तुम्हाला जवळपास 3 ते 4 प्रश्न विचारले जातात. मराठीमध्ये हा टॉपिक जर तुम्ही चांगला केला, जसं 5वीचे विद्यार्थी असतील याच्यामध्ये, तर त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा, कारण त्यांचाही हा व्हिडिओ कामात पडणार आहे. बघा, ज्या शब्द प्रकारात एकाच शब्दाचे अर्थ वेगवेगळे निघतात असे अनेक शब्द आपण पाहतो. प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न विचारताना एखादं वाक्य देतात आणि एकच शब्द 2 किंवा अधिक अर्थानं आपल्याला विचारतात. आणि उदाहरणार्थ, सोन्याचे दर दर दिवशी बदलतात. यातील पहिला दर शब्दाचा अर्थ किंमत आहे आणि दुसऱ्या दर शब्दाचा अर्थ प्रत्येक दिवशी असा आहे. या प्रकारचा सराव लेखणीतून, संभाषणातून घ्यावा. कधी कधी नुसते शब्दांचे अर्थ विचारले जातात, म्हणून अशा प्रकारच्या शब्दांचं पाठांतर करायला लागतं आपल्याला. आता आपण जर पाहिलं तर अनंत हा जो शब्द आहे, या अनंत शब्दाचे 2 अर्थ दिसतात आपल्याला. अमर्याद आहे, आकाश आहे. अनंत, अमर्याद आणि आकाश हे 2 शब्द, याचा अर्थ अनंत आहे. अंक आहे, याच्यामध्ये मांडी, आकडा, त्यानंतर नाटकाचा एक भाग, भांडणाचं कारण, वेदना, या अंक शब्दाचे बरेच अर्थ आहे, पण आपल्याला जनरली आकडा माहिती असतो. अभंग शब्दाचे काव्य प्रकार आहे. न फुटलेली म्हणजे अभंग आहे. कर म्हणजे हात, सरकारी सारा म्हणजे कर आहे. कर म्हणजेच किरण आहे. काळ म्हणजे मृत्यू, काळ म्हणजे वेळ आणि काळ म्हणजेच यम आहे. कर्ण म्हणजे कान, कर्ण म्हणजेच महाभारतातला एक योद्धा आणि कर्ण म्हणजेच त्रिकोणाची काटकोनातील समोरची बाजू. खंड म्हणजे जमिनीचा सलग मोठा भाग आणि खंड म्हणजेच काय आहे तर बंद पडणे. ओके, आता घास हा जो काही शब्द आहे, जेवणातला एक घास असतो. गवताचा एक प्रकार पण आहे, त्याला घास म्हणतात. आपण पाहतो हिंदीमध्ये तुम्हाला घास म्हणतात, घास. ओके, त्यानंतर खार हा एक प्राणी आहे आणि अवलंबनातील एक पदार्थ पण आहे. घाट हा डोंगराचा रस्ता असतो. घाट म्हणजेच प्रयत्न करणं पण असतं. आणि नदीच्या पायऱ्या, यालाही आपण काय म्हणतो, घाटच म्हणतो. चमचा म्हणजे एक पात्र आहे. चमचा म्हणजे ढवडाढवळ करणाऱ्या माणसाचं विशेषण पण आहे. आणि जलद म्हणजे ढग पण होतात, जलद म्हणजे लवकर पण होतं. जीवन म्हणजे पाणी आहे. जीवन म्हणजेच आयुष्य पण आहे. जरा म्हणजे म्हातारपण आणि जरा म्हणजे थोडंसं पण होतं. सोबतच डाव म्हणजे खेडी, कपट, कारस्थान, प्राचीन उपचार पद्धती आहे. तळी म्हणजे खंडेश्वराचा आराधण्याचा प्रकार आहे. तळी म्हणजेच तलाव असतो. तळी म्हणजेच तळाला पण असतं. तट म्हणजे किल्ल्याची भिंत, तट म्हणजे किनारा, तट म्हणजेच कडा. तीर म्हणजे काठ, तीर म्हणजेच बाण. तान म्हणजेच त्रास होतो, गायनातील स्वर होतो किंवा ओढ देणं, हे तानाचे अर्थ आहे. दंड म्हणजे बाहू आणि शिक्षा म्हणजे आपण म्हणू शकतो एखाद्याला शिक्षा देणं, आणि शिक्षा म्हणजे शिक्षणही होतं. धड म्हणजे मानेखालचा भाग असतो आणि नीटनेटकं स्पष्ट याच्यासाठी पण धड हा शब्द आहे. त्यानंतर ध्यान हा शब्द समाधीसाठी आहे, चिंतनासाठी पण ध्यान हा शब्द आहे. नाद हा शब्द आवाजासाठी आहे. नाद हा शब्द छंदासाठी पण आहे. त्यानंतर नाव हा शब्द होळीसाठी आहे. नावलौकिक हा शब्द होळी नावेसाठीच आहे. आणि नाव हा शब्द कीर्तीसाठी पण आहे. पर हा शब्द पिसासाठी, परक्यासाठी आणि परंतुसाठी आहे. पक्ष हा शब्द राजकीय संघटनेचा असतो, पंखाचा असतो, पंधरवड्याचा असतो. वादातली एक बाजू पण असते पक्ष म्हणजे. पार म्हणजे पलीकडे, झाडाभोवतीचा ओटा म्हणजे पण पार होतो. पात्र म्हणजे भांड, नदीचं पात्र, योग्य, कारणीभूत यासाठी हा शब्द आहे. पूर म्हणजे पाण्याचा पूर किंवा पूर म्हणजे नगर पण असतं, जसं नागपूर वगैरे वगैरे. पुरी म्हणजे खाण्याचा पदार्थ आणि पुरी म्हणजेच नगर पण असतं, जसं जगन्नाथपुरी ऐकलं असेल तुम्ही. भाव म्हणजे किंमत, दर, भावना. माया म्हणजे धन, ममता, कपडा. शिवताना कडेनी सोडलेली जागा म्हणजे पण माया. त्यानंतर भेट म्हणजे नजराना किंवा भेटणं. माळ म्हणजे फुलांची माळ किंवा ओसाड जागा. मान म्हणजे मोठेपणा, एक शरीराचा भाग पण असतो. वर म्हणजे वरची दिशा, आशीर्वाद आणि नवरा याच्यासाठी पण वर शब्द आहे. वाणी म्हणजे व्यापारी, सरपटणारा किडा किंवा बोल. वात म्हणजे वाऱ्याची दिशा, दिव्याची वात किंवा विकार. वारी म्हणजेच यात्रा आणि नियमित फेरफटका सुद्धा. हार म्हणजे पराभव, फुलांची गुंफलेली माला. वर्ष म्हणजे साल, झाडाची साल पण असते. साथ म्हणजे मदत, रोगाची पण साथ असते. शृंग आहे सिंग, शिखर.
वास आहे सुगंध, स्वस्ती, सूत आहे दोरा, सारथी, संधान, मित्र हा सूर्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे, चपला हे वीज आणि वाहनासाठी, नारळाला श्रीफळही म्हणतात, नारिकेल पण म्हणतात, असे नारळासाठी विविध शब्द आपल्याला दिसतात. सोबतच तुम्हाला यामध्ये महत्वाच्या काही गोष्टी सांगायच्या आहेत, जसं आपल्या वेदांतू तर्फे वायसॅट नावाची एक परीक्षा जी आहे 18 तारखेला घेण्यात येणार आहे. तर वायसॅट बद्दल लक्षात ठेवा, एकदा मी तुम्हाला त्याची माहिती दाखवतो. ही परीक्षा जी आहे ती 11 तारखेची जी होती ती झालेली आहे. आता 18 तारखेला वायसॅटची परीक्षा होणार आहे, त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असू द्या. सोबतच याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या, जसं की टॉपर्स बॅच बद्दल तुम्हाला जर माहिती नसेल तर तुमच्या आजूबाजूला जे 10वीचे मुलं आहेत त्यांना तुम्ही याच्याबद्दल अवेअर करू शकता. सो थँक्यू सो मच. आजचा जो टॉपिक आहे तो आपण छान कंप्लीट केलाय. याच्यावरती प्रश्न नक्कीच पेपरमध्ये येतो, सो स्टे अवेअर अबाउट इट. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय ऑल ऑफ यू. टेक केअर.